तुमची अपेक्षा नक्की काय या भाषणाकडून आणि राज ठाकरेंकडून? बघा, जसं मी सांगितलं, पक्षामध्ये सर्वप्रथम निर्णय आदेश हा साहेबांचा असतो. साहेब जो निर्णय घेतील, जो आदेश घेतील, तो आम्हाला मान्य असतो. बरोबर. आता पुढे युतीच्या प्रस्तावामध्ये काय निर्णय घेतात हे आम्ही सगळेच उत्साहाने वाट बघत आहोत. कारण तशी आपल्याला उत्सुक तशी आम्हालाही तेवढीच उत्सुकता आहे. इच्छा आहे युतीत सहभागी होऊन प्रवाहामध्ये यावं? पक्षाच्या हितासाठी असेल, साहेबांनी निर्णय घेतला तर जरूर आम्ही त्याच्यामध्ये. तुमची काय, तुम्ही कुठून आलेला? मी चंद्रपूरवरून आलो. 1000 किलोमीटरवरून राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी मी तर शिवतीर्थावर आलो आहो. आणि सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेस इथं येणार त्यावेळेस साक्षात बाळासाहेब आपल्याला साक्षात दिसणार आहे. आपण बोलणार, तुम्हाला काय दिशा दाखवतील असं वाटतंय? महायुतीत सहभागी व्हावं मनसेनी आणि पुन्हा प्रवाहात यावं असं वाटतं? नक्कीच, पण जो साहेबांचा आदेश असेल आम्ही त्या पद्धतीने मार्गस्थ होऊ. महाराष्ट्राला नवीन दिशा, जो विखुरलेला महाराष्ट्र आता राजकारणामध्ये दिसतोय, फक्त एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. तो एक संघ आणि पूर्ण महाराष्ट्राला दिशा देणाराच महाराष्ट्र ठरेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिशा देणारी ठरेल. काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं युतीत जावं? मुळात साहेबाचं भाषण ऐकण्यासाठी मी सोलापूर जिल्ह्यातून अन्नस गावातून आलोय आणि मला असं वाटतं की आज साहेब जे निर्णय घेतील तो त्यांचा राज्याधी असेल आणि आम्हाला मान्य असेल आणि नक्कीच महायुतीत सामील झालात तर साहेब मला वाटतं की येणाऱ्या इलेक्शनमधून नक्कीच आपले आमदार मंत्री वगैरे येतील आणि नक्कीच अपेक्षा आहेत. आपण काही मुंबईकरांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की मुंबईकर मनसैनिकांची काय इच्छा आहे. कारण मुंबई हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकारणाचा एक केंद्रबिंदू आहे. आपण मनसेचा सत्ता केंद्र असं पण म्हणू शकतो. तुम्ही काय वाटतं, तुम्हाला महायुतीत सहभागी झाला तर कार्यकर्त्यांची काम करायची तयारी आहे? कारण भूमिका सातत्यानं बदलत गेली आहे. नक्की काय भूमिका घेण्याकडे लक्ष लागले? एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आज राजसाहेब जे शिवतीर्थावरून अखंड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना जो आदेश देतील त्या आदेशावरती आम्ही चालणारे सर्व कार्यकर्ते आहोत. जे काय पक्षहिताचे निर्णय घेतील साहेब ते आम्हाला सर्व मान्य. पक्षहिताचे निर्णय घेतील राज ठाकरे अशी अपेक्षा आहे. जो निर्णय घेतील, जसं मगाशी तिकडच्या बाहेर कार्यकर्त्यांनी सांगितलं, साहेब देतील, बांधतील ते तोरण आणि देतील ते धोरण, हीच भूमिका नक्की महायुतीत सहभागी व्हावं अशी इच्छा आहे. पण नक्की त्या बाबतीतली दिशा काय असेल, काय नक्की भूमिका असेल, कशा पद्धतीने काम करायचं हे त्या लोकांमध्ये अजूनही त्याच्या बाबतीमध्ये संभ्रमावस्था आहे. खरं आहे. आणि इकडे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे, तिथे राज ठाकरेंनी त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये येत कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. आणि इकडे मैदानात जिथे पंकज तू आहेस तिथे प्रतीक्षा आहे. आपण व्यासपीठाजवळ जाऊया. आपला सहकारी श्रेयस सावंत तिथे आहे. श्रेयस, मनसेचे कोण कोण नेते तिथे पोहोचायला सुरुवात झाली आहे? कोण कोण नेते येणार आहेत? आता सगळेच नेते इकडे यायला सुरुवात झालेली आहे नम्रता. आणि तुम्ही बघू शकता आता सगळे नेते शेवटचे काही क्षण उरले जेव्हा राज ठाकरे खऱ्या अर्थानं इथं येतील, याच मंचावर जातील आणि खऱ्या अर्थानं भाषण करतील. कारण हे भाषण खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. ही सभा, या मेळावा खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. किलर सर, आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. अनेक दिवसांपासून अनेक लोक तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारत होते, काय घडतंय काय नाही घडत आहे. या सगळ्याची उत्तरं आज राज ठाकरे देणार आहेत. तुम्ही सुद्धा उत्सुक असाल का? नक्कीच, आम्ही सगळेच उत्सुक आहोत. जसे जनता उत्सुक आहे, जशी इतर लोक उत्सुक आहेत, तसे आम्ही उत्सुक आहोत. कारण लोकांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. गेल्या काही 1.5-2 महिन्यातल्या घडामोडी पाहता राज ठाकरे साहेबांची कोणती भूमिका असेल याच्या असे प्रश्न पडलेले आहेत. अनेक तर्कवितर्क आहेत लोकांचे. मीडियानेही अनेक काही गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. या सगळ्यांना उत्तर आज मिळेल आणि ते उत्तर जाणून घ्यायला आम्हाला जशी उत्सुकता आहे तशीच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला देखील उत्सुकता आहे. अनेक लोक तुम्हाला प्रश्न विचारत होते, जर महायुतीसोबत जाईल तर तुम्ही तयार आहात का? तुम्ही सगळे कार्यकर्ते तयार आहात का? तुम्ही सगळे पदाधिकारी, तुम्ही सगळे नेते तयार आहात? राज ठाकरे साहेब जो निर्णय घेतील ना, तो निर्णय आम्हाला बांधील आहे आणि तो मान्य आहे. कारण आम्ही एकमताने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आम्ही आमची मतं मांडली आहेत, त्यांनी ती ऐकून घेतलेली आहेत आणि त्यावर सगळ्यांनी एकमताने सांगितलं की तरी जो काही निर्णय तुम्ही घ्याल त्याच्यासोबत आम्ही आहोत. तुम्ही अनेक मनसेचे मेळावे बघितले असेल. मनसेच्या मेळाव्यांमध्ये हा मेळावा खरं वेगळा आहे, कारण हे दिशा देणारा मेळावा. नक्कीच महाराष्ट्राला आणि किंबहुना देशाला दिशा देईल असा हा मेळावा असेल. खूप धन्यवाद. तुम्ही बघू शकता आता अनेक मनसेचे नेते आता सगळे एकत्र येताना दिसत आहेत. आपण नेहमी असं म्हणतोय की आता उत्सुकता ही शिगेला आहे. राज ठाकरे काय बोलतील ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, महाराष्ट्र लक्ष लागलं आहे. तुम्हाला देखील उत्सुकता असेल, तुम्हाला काय सांगाल? बघा, गेल्या 20 वर्षातला हा अतिशय महाराष्ट्राला दिशा देणारा असा हा गुढीपाडवा मेळावा आहे आणि त्याची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला आणि आम्हाला देखील आहे. राजसाहेब काय बोलतील, काय दिशा देतील आणि मग महाराष्ट्रातल्या राजकारणाची दशा काय होईल त्याला पाहायला मिळेल.
तांत्रिक अडचणीमुळे श्रेयसचा संपर्क तुटलेला आहे, मात्र इथे मनसेचे नेते आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला वैभव खेडेकर दिसले होते, यशवंत किल्लेदार होते, याचा इतरही अनेक मनसेचे नेते आणि पदाधिकारी इथे पोहोचायला सुरुवात झाली। आणि जसं आपल्याला पद्मेशने सांगितलं, पुढच्या तासाभरात राज ठाकरे सुद्धा त्यांच्या निवासस्थानाहून निघतील आणि व्यासपीठावर पोहोचतील आणि आज ते कोणती राजगर्जना करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विशेषतः महायुतीच्या संदर्भात ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या चर्चांना ते आज कशा प्रकारे पूर्णविराम देणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे।